आज माझा ऊर भरून आलाय. अनेक वेळा नाव माझं पुढे यायचं, पण खऱ्या अर्थाने सेनापतीपद रवीसकडे असायचं. खंय आसतलो रवी? रवी बार म्हणून मला थंय आसा आनी थंयच फाटल्यान तो रावता. तूं रवीक मेळ्ळा? रवी, हांव इतलेंच म्हळें. रवी आप अमर हो. रवी जिंदाबाद. रवी म्हज्या भावा, तूं आनी हांव एकच कितें कितें केलां तें तुका म्हाका खबर आसा, तुमच्या जनतेकय खबर आसा. प्रिय रवी, आज माझा ऊर भरून आलाय. मला आठवतात ते तुझे आणि माझे सुरुवातीचे राजकारणातले, समाजकारणातले दिवस. सारंच कठीण होतं, परंतु अनेक वेळा नाव माझं पुढे यायचं, पण खऱ्या अर्थाने सेनापतीपद रवीसकडे असायचं. कुळांचा संदर्भ आला, मुणकारांचा संदर्भ आला, कसेल त्याची जमीन या तत्वाचा संदर्भ आला, आणि महाराष्ट्रवादी गोमंतक या शब्दावरून आमची जी टर उडवली जायची त्याची आठवण झाली. खंय जरी आम्ही गेले तरी सदांच लोकांमध्ये दोन ग्रुप दिसताले. एक मराठीचा वापर सरळ सरळ करताले, दुसरे लपून छपून करताले, आणि तिसरे आमचा विरोध करणारे, असे हे गट. परंतु रवीचे धोरण स्पष्ट, सगळ्यांक बरोबर घेऊन आम्ही पुढे वचूंक जाय. आणि आजची जी उपस्थिती पळयतकच म्हाका दिसता की रवीचे हे स्वप्न साकार जालें. महाराष्ट्राने, त्यातल्या कोट्यवधी जनतेने आपले मुख्यमंत्री इथं आज पाठवलेत. धार्मिक स्तरावरचे, अध्यात्मातले नेते इथे उपस्थित आहेत, आणि आम्ही इतर सारे. इतकी रवीची थोरवी मला वाटतं भाऊ बांदोडकरांनंतर अन्य कोणाला मिळाली नसेल. अनेक वर्षापूर्वी ज्याला आम्ही सुरुवात केली त्यावर सगळ्यांक मेळपाक हांव फिरतालो. आणि म्हापसाचे माझे एक मित्र मधू पानकर म्हणून फोंड्यान आपलो शॉप आतांय चलयतात. ताणें म्हाका सांगलें, अरे तूं रवीक मेळ्ळा? ना रे बाबा म्हटलें. ताका मेळ्ळा? ताका मेळना जाल्यार तुजें राजकारण फुडें वचपाचें ना म्हणपाक लागलो. खंय आसतलो रवी? रवी बार म्हणून मला थंय आसा आनी थंयच फाटल्यान तो रावता. त्या मार्गाने मी गेलो, त्यांची आमची भेट झाली, आणि नंतर भेटी एका मागोमाग होत राहिल्या. गोव्यांक जाय कितें, कशा प्रकारे गोवा फुडें वतलो, गोव्याचे भाशीक तत्वज्ञान कितें आसचें, औद्योगिक धोरण कितें आसचें, शिक्षण क्षेत्रांत गोव्यान कशें काम करचें, वगैरे वगैरे चलतालें. घरा बरोबर ताचे त्या फ्लॅटाचेर त्या वेळार दनपारचो जेवल्या शिवाय केन्ना हांव येवंक ना. हे भुरगे त्या वेळार आंगा खांद्यार आमचे खेळटाले, तशे दोगूय पूत आसात ते. आणि आमच्या त्या कार्यांतल्यान आमी कशें करया फुडें, कशें चलया, आनी कितें करया करीत करीत फुडें सरले. अन्याय कोणाचेर जावंक जायना हें तेचें मुख्य तत्वज्ञान. म्हणून भाशावाद जरी कितलोय जरी तापलो, अनेक वेळा मारामारी जाल्यो, फातर दगड घरादारांचेर मारले लोकांनी, परंतु तेड समाजामध्ये केन्ना जावंक दिली ना. ह्या कार्यात रवीचो खूब मोठो हात आसा. आणि म्हणून आजच्या नव्या ह्या राजकारणातल्या सगळ्याच म्हालगड्यांक हांव विनंती करीन की आमी
त्या क्षेत्रांतले भाऊ ताई दिवंगत नेते आमचे, त्यांच्या फाटल्यान आता रवी, ऑफकोर्स बाकीचे लोक सगळे आसात. ते तत्वज्ञान आमी फुडें व्हरपाक जाय. कुळ कायद्याची मालकी आमी केली खरी, मालकाचे हक्क तांकां दिले. आतांच्या मुख्यमंत्र्यांक हांव विनंती करीन, सगळ्या आमदारांक, की मातसो लेट अस टर्न इनवर्ड्स अ बीट आणि हे केल्ल्या कायद्यांचो फायदो योग्य रितीन त्या त्या थरांतल्या लोकांक मेळटा काय ना हें पळोवपाक जाय. महाराष्ट्राचे थोर नेते मुख्यमंत्री हांगा हजर आसात. थंय तांणी कसेल त्याची जमीन ह्या कायद्याची कोणत्या प्रकारे अंमलबजावणी केली हे शिकणं हे महत्वाचं आहे. कमाल जमीन धारणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. देवेंद्रजी, आपण इथं आलात, आपल्याला मी एक विनंती करेन. महाराष्ट्रातल्या अनेक लोकांची नजर आज गोव्याकडे आहे. कोणत्या अर्थाने? छोटा सुंदर गोवा. इथे अनेक देशातले लोक येत आहेत, महाराष्ट्रातूनही लोक येत आहेत. प्रत्येकाला गोवा आपला वाटतो. ही भावना जेवढी सुखावह आहे तेवढीच त्यातून निर्माण होणारे काही प्रश्नही आहेत. तेव्हा तुम्हा दोघा मुख्यमंत्र्यांना आपण जवळजवळ बसलात, या साऱ्या गोष्टीकडे लक्षपूर्वक ध्यान द्यावं लागेल. सीमावर्ती भागामध्ये मी अनेक वेळा हा विषय मांडतोय की कोकण समृद्ध आहेच, तो आणखी समृद्ध झाला पाहिजे, म्हणजे गोव्याकडे येणारे रीग जरा कमी होईल. हा त्यातला स्वार्थ आहे. कर्नाटकच्या मित्रांना मी तेच सांगतोय. आणि देशभरातले लोक पर्यटक म्हणून जे इथे येत आहेत त्यांना गोवा म्हणजे एक एमरॉल्ड, एक जवाहर, अत्यंत सुंदर, समुद्रात कायम डुंबत राहावं आणि त्यासाठी जे तेज हवं आहे ते आपल्याकडेही मिळतं. परंतु आमचे जे नेते आज आमच्या हयात नाहीत, बानोडकर नाहीत, ताई काकोडकर नाहीत, अनेक जण गेले, काँग्रेसमधले अनेक जण गेले, आणि आता रवीने तर आमच्याकडे पाठ फिरवलेली आहे. पाठ फिरवली अशी फिजिकली ते आमच्यामध्ये नाहीत, परंतु रवीने आपल्या मागे एक विचारधारा ठेवलेली आहे. कसली विचारधारा ही? दुस्मानगिरी बाळगू नका, हसत खेळत राजकारण करा. विधानसभेत भाषण करताना वो कसं हसयतालो लोकांक, हे एक मोठं कोड आहे. म्हाका जमलें ना तशें करपाक. कोणाक विधानसभेन तलवार काडप इतकें कळ्ळें, परंतु लोकांची मनं जिंकप जे आसता एक वेगळ्या मार्गांतल्यान तें काम ताणें केलें. तेन्ना आतां संपूर्ण महाराष्ट्र